महाराष्ट्रामध्ये 6 प्रमुख पक्ष आहेत आणि या 6 प्रमुख पक्षांच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपद हवं आहे. जागा वाटपामध्ये मात्र एवढ्या जागा वाटायला आली नाही की त्याच्यामधून आपल्याला एक हाती सत्ता किंवा जो जादुई आकडा आहे 144चा तो गाठता येईल. ते शक्य नाही. मग काय करायचं? तर आपल्या मित्र पक्षांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचं आणि त्यासाठी अपक्षांची खेळी ही खेळली गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाने वेगवेगळ्या ठिकाणी अपक्ष उभे करून त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. 4 नोव्हेंबर नंतर आपल्या लक्षात येईल की कोणत्या पक्षाने किती अपक्ष उभे केले, कोणी कशा प्रकारे बंडखोरी करायला लावले आणि कोणाचा पाठिंबा कुणाला आहे. तोच प्रकार शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे. भाजपाने तिथे गेम प्लॅन रचला. त्यासाठी त्यांनी त्यांच्या पदाधिकारी रंजना उघडा यांना जिजाऊ संघटनेत पाठवून तिथून त्यांना निवडणुकीसाठी उभं केलेलं आहे. खरं तर जिजाऊ संघटना हा काही रजिस्टर पक्ष नाही आहे. तो अपक्षच उमेदवार गणला जाईल. म्हणजे उद्या रंजना उघडा या जरी निवडून आल्या तरी त्या भाजपामध्ये प्रवेश करतील किंवा भाजपाशीच संधान बांधतील याची खात्री भाजपा पदाधिकाऱ्यांना असल्याने रंजना उघडा यांना तिथे प्रवेश करू दिला. खरं तर दौलत दरोडा यांच्या विरोधात भाजपा पूर्णतः मतदारसंघामध्ये उतरली होती. त्यांना खूप विरोध केला होता. पण दौलत दरोडा हे 4 वेळा निवडून आले, 6 वेळा निवडणुकीला उभे होते, 2दा त्यांचा पराभव झाला. सलग 30 वर्ष ते राजकारणात असून एकही दाखवण्याजोगं काम त्यांना करता आलेलं नाही मतदारसंघामध्ये. म्हणजे मतदारांचा पूर्णतः त्यांनी विश्वासघात केलाय आणि त्यातल्या त्यात त्यांनी भाजपाचा हा अनेक वेळा विश्वासघात केलाय आणि म्हणून भाजपचे पदाधिकारी आक्रमक होते. त्यांनी मतदारसंघामध्ये जाहीरपणे पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. त्याचं कारण असं होतं की मागच्याच लोकसभा निवडणुकीमध्ये त्यावेळेस कपिल पाटील हे खासदारकीला उभे होते. त्यावेळेस दौलत दरोडाने अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचा प्रचार केला होता, त्यांना मदत केली होती. कपिल पाटील यांच्याकडून पैसे घेऊनही मोठी गद्दारी केली होती आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संतापले होते. त्यांनी विरोध दाखवला होता. आधी तिकीट मागितलं की दौलत दरोडांना तिकीट न देता भाजपाच्या उमेदवाराला तिकीट द्या. मात्र आघाडीचा जो काही धर्म होता महायुतीचा, ज्याचा जिथे उमेदवार असेल तिथे त्यांना तिकीट द्यायचं. दौलत दरोडा हे विद्यमान आमदार होते आणि म्हणून ती सीट अजित पवार गटाकडे गेली. आता अजित पवार गटाचं या पूर्ण मतदारसंघामध्ये फारसं अस्तित्व नाही आहे. दौलत दरोडांनी ते कधी वाढवायचा प्रयत्नही केला नाही. ते निवडून येतील तर ते भाजप किंवा शिवसेनेच्या बळावर हे भाजपने ओळखलं होतं आणि म्हणून त्यांना तिकीट देण्यापेक्षा भाजपला तिकीट द्या अशी त्यांची मागणी होती. मात्र ते तिकीट काही मिळाले नाही. मग अपक्ष उमेदवार उभा करण्याचा घाट घातला गेला. आम्ही अपक्ष उमेदवार उभा करणारच असंही सांगितलं गेलं. त्यानंतर मात्र पद्धतशीरपणे सांबरे आणि भाजप यांच्यामध्ये सेटलमेंट झालं. मग सांबरेंनी त्यांचे कार्यकर्ते म्हणजे खरं तर कुठलाही पक्ष किंवा कुठलीही संघटना जे आपल्यासाठी राबते, आपल्यासाठी काम करते, त्यांच्यापैकीच कुठल्या तरी उमेदवाराला तिकीट द्यायला पाहिजे. मात्र ते न देता त्यांनी भाजपकडून उमेदवार घेतला. भाजपनेही रंजना उघडा यांना त्यांच्याकडे पाठवल्या. खरं तर रंजना उघडा यांनी जर बंडखोरी केली असती, त्यांना अपक्ष उभं केलं असतं तर भाजपावर ब्लेम आला असता. अजित पवार गटाने तक्रार केली असती की भाजपाने आमच्या विरोधात बंडखोर उभा केलेला आहे. आता मात्र तसा ब्लेम येणार नाही, कारण रंजना उघडा यांनी पक्ष सोडलेला आहे. भाजपा पक्ष हा रिसर्च सोडून त्यांनी जिजाऊ संघटनेत प्रवेश केला. एक पर्याय शोधला भाजपाने, त्यांना तिथून उभं केलं आणि आता पूर्णतः भाजपा ही रंजना उघडा यांच्या पाठीशी उभी केलेली आहे. आता भारतीय जनता पार्टी ही रंजना उघडा यांच्या बरोबर असेल. म्हणजे राजकारणामध्ये काहीही घडू शकतं. कपिल पाटील आणि निलेश सांबरे एकमेकांच्या विरोधात लढले होते.
त्याने दोघांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांच्या विरोधात लढायला लावलं होतं. आता दोघे एकत्र झाले. ज्या रंजना उगडांना सामरेंनी उमेदवारी दिलेली आहे त्या रंजना उगडाने सामरेंच्या विरोधात प्रचार केला होता जाहीरपणे. आता सामरेच रंजना उगडांचा प्रचार करतायत. म्हणजे राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सावध राहायचं असतं. कार्यकर्त्यांनी या नेत्यांवर विश्वास ठेवायचा नसतो, कारण नेते कधीही एक होऊ शकतात. आता त्यावेळेसही दौलत दरोडा यांनी जर महायुतीचा धर्म पाळला असता, जे कपिल पाटील उभे होते त्यांनी कपिल पाटील यांना जर प्रामाणिकपणे मदत केली असती तर आज त्यांचा फायदा झाला असता. म्हणजे आज भाजपने त्यांना विरोध नसता केला. पण दौलत दरोडा ही सतत नशेमध्ये निर्णय घेत असतात. ते सतत नशेमध्ये असल्याने आपण नेमकं काय करतोय हेच त्यांना कळत नाही आणि त्याला फायदा त्यांचा पीएची बायको कशा प्रकारे घेते याचं हे उत्तम उदाहरण आहे. पालघर जिल्हा परिषदेमधील पदासाठी दरोडांचा पीए आणि पीएची बायको हे सामरेला अटॅच झाले होते. हे सामरे आणि त्यांचं जिव्हाळ्याचं प्रेमाचं नातं निर्माण झालं होतं आणि त्या नात्यामधूनच दौलत दरोडांना सामरेंना मदत करायला लावली. खरं तर ते महायुतीच्या विरोधात होतं. दौलत दरोडांना पुन्हा उभं राहायचं होतं. त्यावेळेस भाजप त्यांना मदत करणार नाही हेही माहीत होतं. मात्र पीएच्या प्रचंड हारी गेलेले हे आमदार वेगळंच काहीतरी करून बसले आणि त्यांनी कपिल पाटील यांना खुल्ला विरोध केला. त्यांनी सामरेंचं काम केलं. आज सामरेंनी त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करून त्यांना आव्हान उभं केलं. हे दौलत दरोडा हे अनेक वेळा त्यांचा पीए आणि पीएच्या बायकोमुळे अडचणीत आले, मात्र त्यांनी त्यांची साथ सोडली नव्हती. आत्ताही दौलत दरोडा या पीएच्याच कर्मामुळं अडचणीत आलेले आहेत. म्हणजे कपिल पाटील यांना जर दगाफटका केला नसता त्याच फायदा झाला असता. मात्र याच पीएने कपिल पाटील यांना दगाफटका करायला लावला. भाजपकडून पैसे घेऊन भाजपाच्या विरोधातच काम करायला लावलं, स्वतःही केलं आणि त्याचे दुष्परिणाम आता या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहेत. भाजपचा गेम प्लॅन हा यशस्वी झालेला दिसतोय. त्याचं कारण असं आहे की भाजप दौलत दरोडांच्या विरोधात होती, दौलत दरोडांना खुल्ला विरोध करत होती. कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार परिषदा घेत होते, त्या जागेवर क्लेम करत होते आणि त्याच वेळेस महायुतीमध्ये असणारा शिवसेना हा पक्षही दौलत दरोडांच्या विरोधात होता. दौलत दरोडा गेली 10 वर्ष एकनाथ शिंदे यांच्या नावाने खडे फोडतायत. नको ते वक्तव्य नको त्यावेळी करतायत. म्हणजे जाहीरपणे करतायत. कोणी कार्यकर्ता भेटला त्याच्याशी बोलताना करतायत आणि त्याच्यामुळे शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते कोणत्याही परिस्थितीत दरोडांचं काम करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टी विरोधात आहे, शिंदे सेना विरोधात आहे आणि अजित पवार गट हा फक्त ठेकेदारांशी संबंधित आहे आणि ठेकेदारांचं मतदार कधीच ऐकत नाहीत. आणि दौलत दरोडांकडे जे ठेकेदार आहेत ते सगळं बोगस बिल काढणार आहेत आणि त्यामुळे ठेकेदारांच्या बळावर दौलत दरोडा हे कसे निवडून येतील हा मोठा प्रश्न आहे आणि त्याचा फटका जो आहे तो आता दरोडांना मोठ्या प्रमाणावर बसेल. कारण महायुतीमधले दोन्ही पक्ष आणि पक्षाचे पदाधिकारी कोणत्याही परिस्थितीमध्ये दरोडांना मतदान करण्याच्या तयारीत नाही आहेत आणि अजित पवार गट हा या मतदारसंघामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे दरोडा हे शर्यतीतून बाहेर फेकले जातात की काय असं वाटायला लागलं. कारण रंजना उगडा यांच्याबरोबर भाजप आहेच, त्याचबरोबर जिजाऊ संघटनाही आहे आणि महाविकास आघाडीमध्ये पांडुरंग बरोरा हे पूर्ण ताकदीने उभे आहेत. त्याच्यामुळे खरी जी लढत आहे ती रंजना उगडा आणि पांडुरंग बरोरा यांच्यात होईल हे आत्ताचं चित्र आहे. म्हणजे अर्ज मागे घेताना काय होईल किंवा 15 तारखेनंतर काय परिस्थिती होईल सांगता येत नाही. सध्या तरी शर्यतीमध्ये रंजना उगडा विरुद्ध पांडुरंग बरोरा अशीच लढत होताना दिसेल असं दिसतंय. आणि याचा जो फटका आहे हा फटका इथे मोठ्या प्रमाणावर दौलत दरोडानं बसायचं. दौलत दरोडा यांचा भ्रष्टाचार आणि व्याभिचार हा आता अंगावर फुटलेला आहे. या निवडणुकीमध्ये त्याची सर्वाधिक चर्चा होईल आणि त्यातून दौलत दरोडा ही शर्यतीतून बाद होती.